शोको रोग विवर्धनानं. आज आपण एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहे, तो म्हणजे शोक म्हणजे चिंता. शोक हे रोग वाढवतं. दुःखामुळे रोग कसे वाढतात? तर आयुर्वेदात शोक म्हणजे मानसिक दुःख, ताण, तणाव, हरवलेपणाची भावना आणि हे फक्त मग मनापुरतं मर्यादित नाही राहत, तर शरीरावरही त्याचा परिणाम होतो. शोक झाला की वात वाढतो आणि शरीरात कोरडेपणा, अशक्तपणा, चिंता, अनिद्रा वाढते. यासोबतच अग्नी म्हणजे पचनशक्ती कमी होते, म्हणून भूक लागत नाही, अन्न पचत नाही आणि त्यामुळे आम तयार होतो, जे अनेक रोगांचं मूळ आहे. सततचा शोक म्हणजे ओझ शरीराची इम्युनिटी कमी करतो, म्हणून वारंवार आजार होणे, थकवा, केस गळणे, त्वचा निस्तेज होणे असे त्रास आपल्याला दिसू लागतात. आधुनिक विज्ञानही सांगतं की दीर्घकाळचा स्ट्रेस शरीरात कॉर्टिसोल वाढवतो, ज्यामुळे इम्युनिटी कमी होते. मग यावर उपाय काय? तर आपल्या मनाची काळजी घ्या, मेडिटेशन करा, प्राणायाम, योग ह्यासारख्या गोष्टी करा, सात्विक आहार घ्या, ताजं, हलकं, पौष्टिक अन्न, दिनचर्या पाळा, वेळेवर झोपा, वेळेवर उठा. आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मी, अश्वगंधा इत्यादी गोष्टी डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकता. मन मोकळं ठेवा, कुटुंबाशी, मित्रांशी मनमोकळेपणाने बोला. मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ, म्हणून शोक टाळणं कधी कधी आपल्या हातात नसतं, पण त्यावर मात करणं नक्कीच आपल्या हातात असतं. अशा आयुर्वेदिक आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.